तुळसी हार गळा कसे पिता
हॅलो कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण पाहता लोचनी सुख झाले मुसाजनी रूप पाहता लोचनी सुख झाले मुसाजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा रूप पाहता लोचनी सुख झाले मुसाजनी रूप पाहता लोचनी सुख झाले मुसाजनी तो हा विठ्ठल मुसाजनी रूप पाहता लोचनी सुख झाले मुसाजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले मुसाजनी रूप पाहता लोचनी सुख झाले मुसाजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम मनता गंगा गंगा वाचे मनता गंगा गंगा पक्षी म्हणता गंगा गंगा वाचे मनता गंगा सकल दोष जाती भंगा सकल दोष जाती भंगा
जाती गंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी या नाही यमपुरी या नाही यमपुरी शामरता करिदास राचे कैलासी राहन राचे कैलासी राहना दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी या नाही यमपुरी या नाही यमपुरी नामामने प्रदक्षिणा नामामने प्रदक्षिणा पुण्य नाही गणना टाळा नामामने प्रदक्षिणा नामामने प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना पुण्य नाही गणना श्रीपडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी या नाही यमपुरी नाही यमपुरी ढोबार वाचे मन वाचे मनता गंगा गंगा वाचे मनता गंगा गंगा वाचे मनता गंगा गंगा वाचे मनता गंगा
यमपुरी यमपुरी तया तया
म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी कुशावरता करिता स्नान कुशावरता करिता स्नान त्याचे कैलासी राहण दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी विठ्ठल 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 शंकराची आसुता चरणावर ठेवणे माता साष्टदंडवद दुसरी बंधू साराजाजी चतुर्णाजी आत्मजा वाक सिद्धिवास जातीच्या चरणदंडवद आता बंदिदू ब्राह्मण जानसी पुण्य पावन प्रसन्नवनी सुरते जनदया माझदंडवद आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरिचधान विठ्ठल नाम उच्चारण तया माझदंडवद आता न मुरंग भूमी कीर्तने बदलुका डाळ मृदुंग सुरते देखा तया माझदंडवद ऐसे मन कृणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून फुलिया बाळा चालवी सगळं नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल प्रतिपादे जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझ गणेशु सकलात्मति प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजी जे जे विश्वदी उदार प्रसिद्धी अनवरदानंदी परिस्थिती विषय व्याळे मिट्टी दिल्या नोटी दाटी ते तुझे गुरु गुरुपा दृष्टी निर्विश्वय आता हृदय या बोले चौफाळून या बोले वरी बेसु पावले श्रीगुरूंचे वसुदेव सुतम देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णमंदे जगद्गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम मना पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम
सर्वजण संतांचे त्यांचे कृपादान गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली या स्मरण वैसकळ विद्यांचे आदि करून तेच वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञाने नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा बुझारा सुपानो देवा बुझारा सुपानो देवा मुक्ताबाई नमो भोला बाबा मुक्ताबाई नमो भोला उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन बाबनी बाबाई नमो त्रिभुवन बाबनी चक्रवर्ती त्याचे पाय माझे च्युती वाचे वददा शिवनाम तया नबाधी गुरुदगाम शरण शरण एकनाथा पायी माता टिबीला नका पाव गुणदोष झालो दास पायाचा वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी घेतलेले अभंग पंढरपूर निवासी असणारे पांडुरंगाचे लाडके भक्त एक निष्ठ नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा गंगेच्या नामाची फलश्रुती सांगणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. अभंग नामदेव महाराजांचा आहे. अभंग एकदम साधा सोपा आणि सरळ. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. अभंगाचं पहिले चरण असे वाचे म्हणता गंगा गंगा. हे वाचेने नामदेव महाराज म्हणतात सदैव गंगा गंगा जर म्हटलं तर होतंय काय सकल दोष जाती भंगा. जीवनातले सगळे दोष नुसते गंगा गंगा म्हटल्यानं जातात. बरं ठीक आहे. ज्या भगवान परमात्म्यानं वास्तव्य ज्या ब्रह्मगिरीवर केले स्थानपण्य आणि विराजमान असणारा भगवान शंकर ती ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी अति ब्रह्मगिरी दृष्टीने जरी पाहिली तर नामदेव महाराज दत्ता या नाही यमपुरी. आणि अशा भगवान शंकराचं स्थान कुठं आहे म्हटलं कैलासावर आहे. पण त्या ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये वसलेलं कुशावर्त तीर्थावर स्नान जर आपण जीवनात केलं तर कसंही मला वाटतं आपलं पाप जातं. कुशावरता करिता स्नान त्याचे कैलासी राहणो दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरिया. माणसानं जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर प्रदक्षिणा केली पाहिजे. कशाची? परिक्रमा केली पाहिजे. कशाची? का फेरी केली पाहिजे. बरीच प्रकारे प्रदक्षिणा केली पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणी प्रदक्षिणा. तर फायदा काय? त्याच्या पुण्यानाही गणना. त्याचं पुण्य अगणित आहे. त्याचं गणित करता येत नाही. ही ताकद परिक्रमेत किंवा प्रदक्षिणेत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिधान गरजेचं आहे. सर्वांना श्रोते, आज आपण या ठिकाणी एकत्र येण्याचं कारण का, सर्वांचे सुपरिचित असणारे सांगळे परिवार, या सांगळे परिवारातील सगळ्यांचे सुपरिचित असणारे आदरणीय वंदनीय पूजनीय असणारे विठ्ठल रघुनाथ सांगळे आणि त्याचप्रमाणे सौभाग्यवती चंद्रकला विठ्ठल सांगळे यांनी यांच्या जीवनामध्ये संसार वेलीवर जीवन जगत असताना संसाराचा गाडा ओढत ओढत आपल्या जीवनामध्ये आपण जन्माला आल्यानंतर कृतार्थ व्हावं, जन्माचं सार्थक व्हावं म्हणून जीवनामध्ये आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. ती तीर्थयात्रा काशी, गया, मथुरा, प्रयाग, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, अयोध्या, रामेश्वर आणि नर्मदा परिक्रमा या सगळ्या तीर्थयात्रा, चारिधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी संपन्न केली आणि त्याची फलश्रुती आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण त्याची सांगता म्हणतो, त्याच्या त्या उत्तर क्रियेच्या निमित्तानं आजचं कीर्तन त्यानिमित्तानं आज या ठिकाणी जमलेले आपतेष्टे, नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार, भाऊकी आणि संपूर्ण गावकी नाही का, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या हरिकीर्तनासाठी आवर्जून आज उपस्थित असलेले सगळ्यांचे सुपरिचित असणारे आदरणीय संगीतरत्न, संगीत अलंकार, संगीत विशारद, पंचतत्व वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आमचे सागरजी महाराज घुमरीत या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही मनापासून वंदन करतो. संगीतरत्न, संगीत अलंकार, आपल्या परिसराचं वैभव आणि भूषण असणारे आमचे आदरणीय धनंजय महाराज जगताप या ठिकाणी उपस्थित आहे. सगळे बालगोपाल भजनी मंडळ उपस्थित आहे. आमचे काकाई आहे, या बाजूने विनेकरी आहे, मृदुंगाचार्य एकनाथ महाराज आहे, तुम्ही सगळे आहे. सुंदर आवाज आहे आमचे आदिनाथ महाराज, ते आहे. समोर यूट्यूब चॅनलवाले आहे आमचे विनोद भाऊ नाही का. कधी पुन्हा कीर्तन पाहायचं असेल तर 2-3 बटणं दाबले तर पटकन वर येईल. असं तुम्हाला सगळ्यांना मनापासून वंदन करतो. तुम्ही सगळे लक्ष द्या. इकडं तुमचं कुणाचं लक्ष नाही, थोडंसं इकडे लक्ष द्या. लई वेळ बोलण्यापेक्षा आपण 1 तास बोलू, फक्त कीर्तनाकडे लक्ष द्या. जीवनामध्ये जीवन जगत असताना मला वाटतं सगळेजण अट्टास करतात, सगळेजण पराकाष्ठा करतात, सगळेजण प्रयत्न करतात. संसाराला जसा माणसं प्रयत्न करतात तसा माणसानं जीवनात जन्माला आल्यानंतर परमार्थासाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. तो काही भाग आपण परमार्थासाठी केला पाहिजे. त्या परमार्थामध्ये एक परमार्थाचे एक अंग आहे, त्याला म्हणतात तीर्थयात्रा. ही माणसानं जीवनामध्ये तीर्थयात्रा आपण केलीच पाहिजे. काशीला जीवनात गेलंच पाहिजे, अयोध्येला जीवनामध्ये गेलंच पाहिजे. नर्मदा परिक्रमा आपण यथाशक्ती आईपतीप्रमाणे गाडीनं पायी पायी जसं जमेल मला वाटतं तसं जीवनामध्ये आपण केलंच पाहिजे. याची कारण काय, विठ्ठल विठ्ठल जेवढी आपण संसारासाठी सायास करतो, जेवढे कष्ट आपण घेतो, मला वाटतं ते सगळे विफल आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, बाबा तू जे सायास करतो ना, हरिपाठात सांगितले, सायास करीसी प्रपंच दीननीसी, सायास करीसी प्रपंच दीननीसी, सायास करीसी प्रपंच दीननीसी, सायास करीसी प्रपंच दीननीसी, हरिसी ने भजसी कवन्या गुणे, हरिसी ने भजसी कवन्या गुणे, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरिसी ने भजसी कवन्या गुणे, हरिसी ने हरि मुखे मना,
प्रपंचासाठी मला वाटतं आपल्या हिताचे न होती सायास. आपल्या हिताचं ते जीवनामध्ये सायास नाही. आपल्या हिताचं काय आहे तर लक्ष द्या. आपल्या हिताचं आहे हित आपलं त्याच्यातच आहे. देवाचं भजन हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे करोनिया मन शुद्ध भावे करोनिया मन शुद्ध भावे हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे करुणिया मन शुद्ध भावे करुणिया मन शुद्ध भावे शुद्ध भावे शुद्ध भावे. अरे हित ते करावे देवाचे चिंतन. जीवनामध्ये आपलं हित करायचं असेल तर देवाचं चिंतन केलं पाहिजे. देवाच्या चिंतनामध्ये देवाच्या नामस्मरणामध्ये आपण देवाची भेट आपल्या जीवनामध्ये ज्या ठिकाणी देवानं वास्तव्य केलंय त्या ठिकाणी आपण त्या स्थानाला भेट दिली पाहिजे. हे ध्यानात ठेवा. आपण भेटी भरपूर देतो. कुठं देतो तर भरपूर ठिकाणी देतो. त्याचं वर्णन मला काही करायचं नाही. पण आपण देवाच्या गावाला गेलं पाहिजे. देवाच्या भेटीला आपण आपल्या जीवनामध्ये गेलं पाहिजे. देवाचं ठिकाण मला वाटतं हे जीवाचं माहेराचं स्थान आहे. आपण त्या माहेरला जीवनामध्ये गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे का देवाकडे जाऊन आपण आपल्या जीवनामध्ये आपलं सुख आणि दुःख मला वाटतं देवालाच सांगितलं पाहिजे. दुसरं कुणाला सांगून चालत नाही. आपण जर आपलं दुःख दुसऱ्याला सांगितलं तर दुःख मला वाटतं लोक रडून ऐकतात आणि सांगताना दुसऱ्याला हसून सांगतात. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये आपण नामस्मरण करत करत तीर्थयात्रा आपण केली पाहिजे. मग ज्याची जशी ऐपत असेल ज्याची परिस्थिती असेल त्यानं तशी यात्रा केली पाहिजे. यात्रा अनेक आहे. मला वाटतं देव किती तर देव भरपूर आहे. पण मला वाटतं तीर्थयात्रा आपण काशीला गेलं पाहिजे, अयोध्येला गेलं पाहिजे, मथुरेला गेलं पाहिजे, प्रयागला गेलं पाहिजे, वृंदावनला गेलं पाहिजे, नर्मदा परिक्रमा केली पाहिजे. पण ऐका, तीर्थयात्रा जीवनामध्ये केली. आपण तीर्थयात्रा करतो. इकडे लक्ष द्या. आपण तीर्थयात्रा करतो. पण तीर्थयात्रा करून आलो का आपल्याला त्याची सांगता करावी लागते. तीर्थयात्रा करण्यासाठी सुद्धा पैसा लागतो. आणि तिकडून आल्यावर सुद्धा कार्यक्रम करायचं म्हटलं काय लागतं पैसाच लागतो. मग मला एक सांगा, तीर्थयात्रा केलीच पाहिजे का? बरोबर आहे ना? आहे का? लक्ष द्या. केलीच पाहिजे का? आता बरेच असे प्रश्न आहे समाजामध्ये. तीर्थयात्रा करून आल्यावर आपण जलपूजन, गंगापूजन, मावद, माऊंदा किंवा हे नर्मदा परिक्रमा केल्यानंतर कन्याभोजन आपण आपल्या जीवनामध्ये का देतो हे आपल्याला माहिती असावं. एक विचारतो तुम्हाला, मुलगा जन्माला आलं तर आपण 5 दिवसानं साजरं करतो. त्याला काय म्हणतात? बोला काय म्हणतात? 5. 12 दिवसानं साजरा करतो. त्याला काय म्हणतात? बारसं. विचारतो मी तुम्हाला, का करतात? नाही माहिती? चला, मला वाटतं मुलगा थोडंसं मोठं झालं, कळतं झालं का सागर महाराज त्याचे 2चे 4 हात करावा लागतात. 2चे 4 कसे होतात ते मला माहित नाही, पण 2चे 4 करतात. त्याच्यामध्ये पाहुणे येणं जाणं, सुपारी, लग्न, परतमूळ असे 2-3 कार्यक्रम असतात. नंतर सांगतो तुम्हाला मी, पण ऐका ना. त्याच्यामध्ये मी एक सांगतो, लग्न जरी झालं, मुलाचं लग्न केलं का दुसऱ्या दिवशी पुन्हा एक कार्यक्रम करतो. त्याला काय म्हणतात? बोला ना, काय म्हणतात? परतमूळ म्हणतात. परतमूळ झाल्यावर सुद्धा महिना 1.5 महिन्याने एक कार्यक्रम करतात. त्याला काय म्हणतात? मांडव परत. मांडव परत नाही. मांडव परतावला तर तसाच राहतो का? तसाच राहतो का? एक सांगू का तुम्हाला, लग्न 10 लाख रुपयाचं करा, लग्न 15 लाख रुपये खर्च करून करा, पण 15,000ची मांडव परतनी करू नका. 15 लाख पाण्यात गेल्यासारखं वाटतं यांना. विठ्ठल विठ्ठल. बरं चला ना, माणूस जेजुरीला गेलं तर तिकून आल्यावर काय करतात? देव परतावं लागतात. नाही परतवले तर चालत नाही का?
बरं चला ना, या तीर्थयात्रेला गेलं तरी तिकून आल्यावर पुन्हा जलपूजन गंगापूजन आपण मामुंद करतो. का करतो? माणूस गेला तरी 10 दिवसानं दशक्रिया करतो, 1 वर्ष झालं तर श्राद्ध कर्म करतो. विचारतो मी तुम्हाला का करतात? विठ्ठल विठ्ठल. अरे घर बांधलं तरी राहायला जाण्याच्या अगोदर आपण वास्तुशांती करतो नाही का? असे अनेक प्रश्न का करतो? तीर्थयात्रा करून आल्यानंतर आपण गंगा पूजन जलपूजन आपण का करतो? गंगेची पूजा का करतो? कन्या भोजन आपण आपल्या जीवनामध्ये का करतो? ऐका ना, काशीला गेलं पाहिजे. पण अजून एक सांगतो तुम्हाला, काशीची बरोबरी करणारं क्षेत्र मला वाटतं इथं नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे काशी क्षेत्राचं बरोबरी करणारं तीर्थ आहे. कोणतं? त्र्यंबकेश्वर. हे तीर्थ आहे, त्याचं कारण असं आहे, तिथं काशी विश्वनाथ आहे, या ठिकाणी त्र्यंबक राज आहे, त्या ठिकाणी दुंडीराज स्वामी आहे, इथं निवृत्ती स्वामी आहे, या ठिकाणी गोदावरी आहे, त्या ठिकाणी भागीरथी आहे, त्या ठिकाणी भैरवाचं स्थान आहे, त्या ठिकाणी इथं निवृत्ती दादाचंही स्थान आहे. पण मला वाटतं इथं पलीकडं वैतरणा आहे. आता गंगेची एक फलश्रुती अशी, गंगा तशी अनेक ठिकाणाहून आली. मग गंगेचं महत्व काय? आपण ती तीर्थयात्रा केल्यावर आपण गंगा पूजनच का करतो? का केलं पाहिजे? गंगा तशा अनेक ठिकाणी आहे, पण गंगा तशी मला वाटतं 2-3 ठिकाणाहून आली. एक गंगा त्र्यंबकेश्वरला असणारी गंगा, ही गंगा गोहत्येचं पातक वरण्यासाठी आणली गेली. गौतमानं आणली म्हणून तिला गौतमी म्हणतात. गोहत्येचं पातक वरण्यासाठी आणली म्हणून तिला गोदावरी म्हणतात. गोदावरी म्हणतात. गोहत्येचं पातक वरण्यासाठी आणली म्हणून तिला गोदावरी म्हणतात. बरोबर आहे? ही गंगा आपल्या जवळ आहे, हिचं जास्त वर्णन करायचं नाही मला. ती जवळूनच वाहते, पण आपली ती गोदावरी आहे. काशीला जर गेलं तर त्या काशीला गंगेला म्हणतात भागीरथी. आणि काशीला जर माणसाने गेलं तर भागीरथीमध्ये स्नान केलं पाहिजे. भागीरथीमध्ये आपण स्नान केलं तर फायदा काय? समूळई झडे पाप त्याचे, समूळई झडे पाप त्याचे, समूळई झडे पाप त्याचे, समूळई झडे. भागीरथी स्नाना, भागीरथी स्नान गया लागे घडे. भागीरथी स्नाना, भागीरथी स्नान, भागीरथी स्नान गया लागे घडे. भागीरथी स्नान, भागीरथी स्नान, भागीरथी स्नान, भागीरथी स्नान गया लागे घडे. समूळई झडे पाप त्याचे. भागीरथी स्नान, भागीरथी स्नान, भागीरथी स्नान गया लागे घडे. समूळई झडे पाप भागीरथी स्नान जया लागे घडे. समूळई झडे पाप त्याचे, समूळई झडे पाप त्याचे, समूळई झडे पाप त्याचे. दयाच्या दर्शन, दयाच्या दर्शन, प्राणीमुक्त होया. दयाच्या दर्शन, दयाच्या दर्शने, दयाच्या दर्शने प्राणी उतरते. दयाच्या दर्शने प्राणी उतरती, 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 उतरती. भागीरथी स्नान जया लागे घडे, समूळई झडे पाप त्याचे. भागीरथीमध्ये स्नान केलं तर कसंही पाप असेल तर मुळापासून झडलं जातं. मुळापासून जातं. पापाचे अनेक प्रकारे, पाप, उपपाप, महापाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, असे पापाचे अनेक प्रकार आहे. पण कोणतंही पाप असेल तर भागीरथीमध्ये स्नान केलं तर आपलं पाप जातं. म्हणून काशीला जर गेलं तर भागीरथीमध्ये स्नान केलं पाहिजे.
कोणत्याही क्षेत्रावर जा, ज्या क्षेत्रावर गेलो ना त्या क्षेत्राच्या तीर्थावर गेल्यावर आपण त्या देवाचं दर्शन घेण्याचे अगोदर त्या क्षेत्रावर जे तीर्थ असेल त्या तीर्थाचं आपण स्नान केलं पाहिजे. स्नान न करता काही लोक पंढरपूरला जातात, रात्री उतरतात, माणसं म्हणतात आता गर्दी कमी आहे, आता रात्री दर्शन करू, सकाळी स्नान करू आणि निघून जाऊ. हे चालत नाही. स्नान यासाठी तीर्थामध्ये केलं पाहिजे की आपण गंगेमध्ये स्नान केलं, चंद्रभागेत स्नान केलं तर जीवनातलं आपण केलेलं पाप गंगेमध्ये अशी ताकद आहे का मला वाटतं त्याचं क्षालन होण्याची ताकद गंगेमध्ये आहे. मग भागीरथीमध्ये स्नान केला, आता त्या गंगेला भागीरथी का म्हणतात हे फार महत्वाचं आहे. इकडं गोदावरीला का म्हणतात? गो हत्येचं पातक वरण्यासाठी आणली म्हणून तिला गोदावरी म्हणतात, पण तिला भागीरथी का म्हणतात? 60,000 सगरपुत्र ज्या ब्रह्मशापानं खेळून पडले होते, सगराचं आयुष्य गेलं, नाही सोडवता आलं. प्रयत्न दिलीपानं केले, नाही जमला. प्रयत्न अंशमानानं केले, नाही जमला. त्याच वंशात भगीरथ राजा जन्माला आला, त्यानं तपश्चर्या केली. लवकर प्रसन्न होणारं दैवत असेल भगवान शंकर. भगवान शंकर प्रसन्न झाल्याने विचारलं, राजा कशाला तप करतो? काही नाही म्हटले, मला वडिलांच्या पूर्वजांच्या पितरांच्या ऋणातून काय व्हायचंय? मुक्त व्हायचंय. त्या भगवान शंकरानं राजा भगीरथाला सांगितलं, एक कर, स्वर्गीय लोकातील गंगा भूतलावर आण. ठीक आहे, यानं तपश्चर्या केली, गंगेची आराधना केली, गंगा प्रसन्न झाली या आणि सांगितलं काय अडचण आहे? काही नाही म्हटलं, तर वरून खाली यावं. गंगेनं सांगितलं मी वरून यायला तयार आहे, पण स्वर्गातून जर निघाले तर असा योग तयार होईल, पृथ्वी वाहून जाईल, माझ्या वेगाला कुणीतरी रोखून धरेल असं कुणीतरी बघ. पुन्हा यानं तपश्चर्या केली. भगवान शंकराने विचारलं काय अडचण आहे? म्हटले काही नाही, गंगा यायला तयार आहे, पण तिला रोखणारं कुणीतरी पाहिजे. पुन्हा भगीरथाला भगवान शंकरानं सांगितलं गंगेला तू घेऊन ये, मी तिला रोखतो. यानं तपश्चर्या केली, गंगा स्वर्गीय लोकातून निघाली, पृथ्वीवर उतरणार, पृथ्वी वाहून जाणार. पण तेवढ्यामध्ये झालंय काय माहितीये का? भगवान शंकर त्या गंगेला रोखलं, तिचं वेग कमी केला आणि पृथ्वी तलावर उतरून देण्याच्या अगोदर भगवान शंकरा गंगेला जागा दिली. कुठं? डोक्यावर, मस्तकावर, माथ्यावर. मग झालंय काय? म्हटलं झालं काही नाही. भगीरथाने विचार केला, तपश्चर्या केली आणि सांगितलं देवा मी गंगावरून खाली आणली, पण डोक्यावर बसण्यासाठी नाही, जरा खाली टाकून मोकळं वाहू द्या. भगवान शंकरानं सांगितलं बाबा गंगा तू आणली, तुझी गंगा तुला दिली पाहिजे, पण माझी एक चूक झाली. म्हटले काय? मी तिला आल्या आल्या जागा दिली. म्हटलं मग झालं काय? झालं काहीच नाही. जिला आल्या आल्या डोक्यावर बसवून घेतलं जातं ना, ती शक्यतो सहज खाली उतरत नाही. बोलणं कळत असेल तर बरं होईल हो. हा नसल माझं पटत घरची उदाहरणं पाहून घ्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. अरे कडेवर असेल एखादी, खांद्यावर असेल तर पटकन उतरवली जाते, पण जिला आल्या आल्या डोक्यावर बसवलं जातं ती शक्यतो खाली उतरत नाही. बसवू नका असं माझं म्हणणं नाही, कुणालाही डोक्यावर बसवा, पण 10-5 वर्ष होऊ द्या आणि मग बसवा, नाही का? होऊ द्या, यात मला बोलायचं नाही. काहीतरी करा. एका जटेतून गंगेचो खाली टाकला, भगीरथ राजा गंगेला घेऊन निघाला. विस्तरणी हिमालयानं गंगा अडवली गेली. पुन्हा हिमालयानं रस्ता दिला. जानू नावाचा तापसी याग यज्ञ करत होता, यज्ञ सामुग्री व्हायला लागली. त्यानं तोंडानं गंगा प्राशन केली, पुन्हा तपश्चर्या केली, करंगळीच्या नखानं मांडी फाडली, मांडीतून गंगा खाली टाकली. भगीरथ राजा गंगेला घेऊन निघाला. लई बोलण्यापेक्षा थेट उत्तर भारतामध्ये आला, म्हणजे आजच्या काशीला आला. भगीरथानं ती गंगा आणली म्हणून त्या गंगेला भागीरथी म्हणतात. जानूने मांडी फाडून बाहेर काढली म्हणून तिला जान्हवी म्हणतात. आणि हिमालयात वाहत असताना तिला अलकनंद म्हणतात. म्हणजे भागीरथानं आणली म्हणून भागीरथी म्हणतात. आणि ती भागीरथी या काशी क्षेत्रावर आहे, भगवान शंकराच्या चरणाजवळ आहे. ही दुसरी गंगा आहे. तिसरी एक गंगा निर्माण झाली ज्याच भगवान परमात्म्यानं बटुवेश धारण केला. वामनाचे अवतार घेऊन बळीच्या दारात मागायला गेले. 3 पावलं भूमी मागितली, 2 पावला त्रिभुवन व्यापून टाकला. तिसरा पाय कुठं ठेवू म्हटले, पाय उचलला, देवानं डोक्यावर ठेवला, बळीच्या डोक्यावर पाय ठेवला आणि दाब दिला. दुसऱ्या पायानं जे पृथ्वीवर भार पडला
त्यातून एक गंगेची निर्मिती झाली. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे अशी गंगा 3 ठिकाणाहून आली. चला मग काशीला जर गेलं तर काशीला आहे विश्वनाथ. काशीला कोणी? विश्वनाथानं त्या ठिकाणी वास्तव्य केले, म्हणून त्या काशी क्षेत्राच्या ठिकाणाला विश्वाचे नाथ स्थानपण्य आहे, म्हणून त्या देवाला म्हणतात विश्वनाथ. तुम्ही विश्वनाथ नाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ नाथ, तुम्ही विश्वनाथ. दिनरंकामी अनाथ, दिनरंकामी अनाथ, कृपा कराल तोडी, कृपा कराल तोडी. दिनरंकामी अनाथ, दिनरंकामी अनाथ, कृपा कराल ते तोडी, पाया पडिलो भरानी, भरानी पाया पडिलो भरानी. तेथे वास खरी विश्वनाथ, तेथे वास खरी विश्वनाथ तेथे वास करी, विश्वनाथ तेथे वास करी. धन्य काशीपुरी, धन्य काशीपुरी, 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 धन्य काशीपुरी. तेथे वास करी, गाडी चालवताना रस्ता चांगला असला बिगर क्लच दाबता गेर पडला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तेथे वास करी विश्वनाथ. त्या काशीला धन्यता दिली. धन्य काशीपुरी, धन्य काशीपुरी, तेथे वास करी विश्वनाथ. विश्वनाथानं विश्वनाथ का ठेवला? तर विश्वाचे नाथ आहे म्हणून त्या देवाचं नाव काय आहे? विश्वनाथ आहे. म्हणून जुन्या काळातली जुनी माणसं मुलाचं नाव ठेवताना ठेवत होती काय? काय? विश्वनाथ. बरोबर आहे ना? नाव ठेवायचे काशीनाथ. काशीचा नाथ म्हणून काशीनाथ, विश्वाचा नाथ म्हणून नाव ठेवायचे विश्वनाथ. आता लोक नाव ठेवतात. काय कळालं? विश्वनाथ, काशीनाथ नावे ठेवतात. आता हा विठ्ठल विश्वनाथ, काशीनाथ नाव ठेवायचे. निमित्तानं देवाचं नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. लोक नाव ठेवायचे ज्ञानेश्वर, 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 ज्ञानेश्वर. मुखी म्हणता चुकतील फेर, मुखी म्हणता चुकतील फेर, म्हणता चुकतील फेर, मुखी म्हणता चुकतील फेर, मुखी म्हणता चुकतील फेर, मुखी म्हणता चुकतील फेर. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, मुखी म्हणता चुकतील फेर, मुखी म्हणता चुकतील फेर, मुखी म्हणता चुकतील फेर. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, मुखी म्हणता चुकती भेर. निमित्तानं नाव जरी आपण घेतलं ना तरी मला वाटतं उद्धार जीवनामध्ये होतो.
बरं चला, काशी क्षेत्रावर तीर्थयात्रेची संगती आहे तसा विचार केला तर कुणी केली या? लक्ष द्या, तुमचा विषय जरा डोक्याहून जड चाललाय हे मला कळतंय, पण ऐका. पहिली तीर्थयात्रा अलंकापूर निवासी असणारे माऊली ज्ञानोबराय यांनी स्वतःच्या मनामध्ये इच्छा अशी व्यक्त केली, या मृत्यू लोकांमध्ये ह्या भूतलावर जन्माला आलेल्या जीवाला तीर्थक्षेत्राचं महत्व पटावं कळावं या उद्देशानं आपण तीर्थयात्रा केली पाहिजे आणि तीर्थयात्रेचं महत्व आपण ह्या लोकांना पटवून दिलं पाहिजे. म्हणून स्वतःची इच्छा निवृत्ती दादाला प्रगट केली आणि निवृत्ती दादाला प्रगट केल्यानंतर दादांना सांगितलं, अरे नुसतं आपण गेलो तर जमणार नाही, आपल्यामध्ये कुणीतरी वेगळं सामील झालं पाहिजे, तेव्हा या गोष्टीचा प्रचार करता येईल. मग अलंकापूर निवासी असणारे माऊली ज्ञानोबरायांनी आळंदी सोडली, बरोबर निवृत्ती दादा घेतले, सोपान काका, मुक्ताबाई, गोरोबा काका आदी कोण संत मांदियाळी जमा झाली आणि पंढरपूर निवासी असणारे नामदेव महाराज देवाचे एकनिष्ठ, देवाची जवळीक साधणारे नामदेवाकड आले. दगडी सोळखामी मंडपामध्ये गळ्यात विना अडकवलेल्या नामदेव महाराज माऊली ज्ञानोबरायांनी बघितलं आणि काय झालं, नामदेव महाराज सामोरे गेले. तिथे एक प्रमाण आहे बघा, नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेव्या. नामदेवानं लोटांगण घातलं, दंडवत केला, श्री संताची माथा चरणावर माथा टेकवला, येण्याचं प्रयोजन विचारलं. त्यास माऊली ज्ञानोबराने सांगितलं, नाही हो, सहज आलो म्हटल्यावर काय झालं माहितीये का, नामदेवानं सांगितलं, शक्यतो तुमच्यासारखी माणसं आमच्या घरी सहज येणार नाही आणि शक्यतो कुणीच कुणाच्या घरी सहज जात नाही. पार निघायची वेळ येते, कुणीकडे आला होतो, आलेला माणूस म्हणतो सहज आलो होतो, पण समोरचा माणूस म्हणतो तुमच्यासारखी माणसं आमच्या घरी सहज येणार नाही. मग तो म्हणतो आमच्या भावानं सांगितलं होतं तुमच्या मुलगी आहे म्हणून आलो होतो, नाही का. कुणीच कुणाच्या घरी सहज जात नाही, पण नाही म्हटले सहज नाही आलो. त्यावेळेस माऊली ज्ञानोबराच्या मुखातले शब्द आहे नामदेवाला, म्हटले काय, अरे भूतळीची तीर्थ पाहावी नयनी. काय शब्द वापरले, भूतळीची तीर्थ पाहावी नयनी. भू म्हणजे जमीन, या जमिनीच्या तळावर असणारी तीर्थ त्याला म्हणतात भूतळीची तीर्थ. माणसं कधी कधी बोलून जातात, त्याच्या नादीला का लागू, तो भूतळीची तीर्थ करून येले, भूतळीची नाही. शब्द पुन्हा आहे का, भूतळी, भू म्हणजे जमीन, या तळावरची तीर्थ त्याला म्हणतात भूतळी. याच्यातही वर्णन करता येईल, पण आहे का. आणि मग नामदेवाला तीर्थयात्रेला जायचं नव्हतं, नामदेवाना सांगितलं, ज्ञानोबा मला तीर्थयात्रेला यायचंय, पण माझ्यावर सत्या माझी नाही, मला देवाला विचारावं लागेल. तिथं प्रमाणे नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा, देवाला विचारा, देवानं आज्ञा दिली तर मी तीर्थयात्रेला यायला तयार आहे. माऊली ज्ञानोबा देवाकडे निघाले, नामदेवानं सांगितलं मी जातोय. स्वतः नामदेव देवाकडे गेले, विटेवर असणाऱ्या देवाला विचारलं, देवा अलंकापूर निवासी असणारे माऊली ज्ञानोबा आले, तीर्थयात्रेची अपेक्षा करतात, मी जाऊ का. देवानं सांगितलं तीर्थयात्रेला जाण्यासाठी परवानगी लागत नाही, गेलं पाहिजे. असं म्हटल्यावर नामदेवानं देवाला प्रश्न केला, सांगितलं, देवा अरे तूही देव आहे आणि मला जिकडे पाठवतो तिकडे देव आहे, पण सांगू का, अरे असा विटेवर असणारा देव आणि अशी चंद्रभागा आणि आयसे संत जन, मला वाटतं असा देव दुसरा कुठे नाही. बरोबर आहे. ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमा तीर आणि ऐसा विटेवर देव कुठे. निघे मी तयाचे दर्शन, निघे मी तयाचे दर्शन, निघे मी तयाचे दर्शन, कटेवरी कर नाही जा देवाचे, नाही जा देवा, कटेवरी कर नाही जा देवाचे, कटेवरी कर नाही जा देवा. निघे मी तयाचे दर्शन, निघे मी तयाचे दर्शन, जगे
नाही का, ज्याचे पाय सारखे नाही त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. कोण म्हणते? नामदेव महाराज देवाला म्हणता, देवानं सांगितलं नामा, अरे तू ज्यांच्या बरोबर तीर्थयात्रेला जाणार आहे, ते तीर्थयात्रा ज्यांच्या बरोबर तू करतोय ते अलंकापूर निवासी असणारे माऊली ज्ञानोबराय आहे. आणि सांगू का, माऊली ज्ञानोबराय मध्ये आणि माझ्यामध्ये अजिबात देव मने नामा पाये, देव मने नामा पाये, देव मने नामा पाये, देव मने नामा पाये. ज्ञानदेवा मिचिया, ज्ञानदेवा मिचिया, ज्ञानदेवा मिचिया, ज्ञानदेवा मिचिया, देव नामा पाये. तो आणि मी नाही दुजा, 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 तो आणि मी नाही देव म्हणे नाम्या पाहे. अरे सांगू का, अरे तो आणि मी अजिबात तुझा नाही. त्याचं कारण असे, आपण कधी कधी प्रमाण म्हणतो ना, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अरे ज्ञानेश्वर भगवान विष्णू नसल कळालं तर आपण एक प्रमाण म्हणतो बघा, शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाही. नाहीच कळालं तर आपण आरतीमध्ये म्हणतो, लोपले ज्ञान जगी इतने नाते कोणी, अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग, नाव ठेविले नाही. आरती दान राजा, दान जाते, अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग, नाव ठेविले नाही. आरती दान राजा, दान राजा. अरे लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेविले. अवतार कुणाचा आहे? पांडुरंगाचाच आहे. फक्त त्याचं नाव काय ठेवले? ज्ञानी ठेवले. नाही तर माऊली ज्ञानोबरायामध्ये आणि माझ्यामध्ये अजिबात तीळ मात्र बदल नाही. देवानं विटेवून खाली उडी मारली, नामदेवाचा हात धरला, बाहेर दगडी सोळखामी मंडपामध्ये आले, माऊली ज्ञानोबरायाच्या समोर उभे राहिले आणि नामदेवाचा हात धरला आणि माऊली ज्ञानोबरायाच्या हातात हात दिला आणि सांगितलं, ज्ञाना सांभाळ नामाला. काय शब्द वापरला? ज्ञाना सांभाळ नामाला. तेव्हापासून शक्यतो ज्ञानी माणसालाच नाम सांभाळावं लागतं. ध्यानात ठेवा. जाणते आणि नेनते. मला वाटतं नेनत्याला याचं काही नाही. येऊन जाऊन त्रास घरामध्ये सुद्धा कुणाला आहे? हो कुणाला आहे? जाणत्यालाच आहे. बरोबर आहे बाबा. माणसं बोलता बोलता राहता आणि कुणाचं भांडण झालं, ज्यानं त्रास दिला आणि ज्यानं त्रास सहन केला त्यालाच लोक येऊन म्हणतात, जाऊ द्या मोर द्या, हो तुम्ही तर शहाणे आहे ना. काय म्हणतात? म्हणजे शहाण्यानं किती सहन करायचं हे शहाण्यालाच आता कळा ना. विठ्ठल आणि खरे सांगू का तुम्हाला, घरामध्ये सगळी तुम्ही माणसं वावरणी रे. एकदम खरं बोला. घरामध्ये जो जास्त कष्ट करतो तो गप राहतो का फिरून येतो तो दादागिरी करतो? नाही कळालं माझं बोलणं? बरोबर आहे ना.
जे कपाड कष्ट करून येतं घरी गपचित बसत आणि पुन्हा काऊर झाल्यावर गप मुग गिळून घेतं नाही का. म्हणजे फिरून येतं ते दादागिरी करतं आणि पुन्हा निघून जातं आणि जाताना पुन्हा पावर करून जातं. आणि ध्यानात ठेवायचं, एखादं भांडण जर झालं, भांडणामध्ये जो जास्त काऊर करीत असतो त्याचं 100% डुप्लिकेट असतं. जे गपचित बसतं त्याचं खरं असतं. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हात दिला आणि सांगितलं ज्ञाना सांभाळ आणि निघाले तीर्थयात्रेला निघाले. दर मजल करत 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 मला वाटतं काशी क्षेत्रावरी तीर्थयात्रा गेली. विश्वनाथानं बघितलं आपल्या भेटीसाठी संत मांदियाळीले. विश्वनाथानं आपली जागा सोडली आणि माऊली ज्ञानोबरायाच्या नामदेवाच्या संत मांदियाळीच्या समोर आले. आणि समोर आल्यानंतर विश्वनाथानं प्रेमानं माऊली ज्ञानोबरायाचा हात धरला. ज्ञानोबाचा हात प्रेमी धरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे हात. प्रेमी धरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे हात. दोघे आले गंगे हात. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. विश्वनाथानं आपली जागा सोडली आणि समोर गेले. आपणही काशीला जातो, मी नाही म्हणत नाही. मला वाटतं पूर्वी एक पद्धत होती, आपल्या घरी जर पाहुणा आवडीचा आला तर ज्याच्या घरी यायचं तो घर सोडायचा आणि पाहुण्याला सामोर जायचा. बरोबर आहे ना. मग त्याच्या डोक्यावरची पिशवी पाटी काय असेल ते घ्यायचं आणि घरी पाहुणा आदरतीत त्यानं घरी बोलवायचा. आता जर पाहुण्यानं फोन केला, मी स्टँडवर उतरलोय, तुम्ही कुठं आहे, म्हटले मी आलो असतो तुम्हाला न्यायला पण मी कोपरगावला आहे आणि घरीच राहतो, पाहुणा येणार आहे म्हणून गाडी चालू करून कोपरगावला जातो. ही पद्धत आहे. विठ्ठल विठ्ठल अरे विश्वनाथानं आपली जागा सोडली. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघी आले गंग्यात. भागीरथीमध्ये ते संत मांदियाळी उतरल्या बरोबर गंमत अशी झाली, भागीरथी माता गंगा प्रगट झाली आणि आपल्यामध्ये जे सामील झाले ते माऊली ज्ञानोबरायाच्या पायाला अरे भागीरथीनं मिठी मारली. ज्ञानोबाची पाये, ज्ञानोबाचे पाये, ज्ञानोबाचे पाये, ज्ञानोबाचे पाये. मिठी घाली गंगा माई, 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 मिठी घाली गंगा माई. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगा माई, ऐसे बोलत चालत दोघे घाले गंगे हात. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगा माई, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे हात. आले गंगे हात, आले गंगे हात. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगामाई. गंगा माता प्रगट झाली, माऊली ज्ञानोबाच्या पायाला मिठी मारली. आता जे तीर्थयात्रेला येतात गंगेमध्ये प्रवेश करतात ते संत होते म्हणून गंगेनं प्रगट झाले आणि माऊली ज्ञानोबरायाच्या पायाला मिठी मारली. आता माऊली ज्ञानोबरायाच्या पायाला गंगेनं मिठी का मारली हे लई महत्वाचं आहे. सांगून जातो तुम्हाला, आपण पापी असं मला म्हणायचं नाही. इकडे लक्ष द्या, आपण पापी असं मला म्हणायचं नाही. पण कार्यक्रमाहून जाताना आपण तुटेल चप्पल सोडून दिली आणि दुसऱ्याची घालून गेलो, हे कळत न कळत कधी काळी घडलंय. काय आपण कधी काळी पहाटे दुसऱ्याचे जिवारीचे गोंडे खोडून आणलेच. आमच्या काळात पूर्वी काय करायचे माहिती का बाबा, तुम्हाला नाही सांगता यायचं. पहाटे पहाटे दुसऱ्याच्या मठात बैल चारली. नाही कळायचं बोलणं नाही का. कळत न कळत पाप घडले, पापी असं मला म्हणायचं. पण आपण जर एखाद्या तीर्थक्षेत्रावर गेलो, काशीला जर गेलं तर भागीरथीमध्ये पहिल्यांदा स्नान केलं पाहिजे. ठीक आहे. आळंदीला गेलं तर इंद्राणी स्नान केलं पाहिजे. पंढरपूरला गेलं तर चंद्रभागेमध्ये स्नान केलं पाहिजे. त्र्यंबकला जर गेलं तर कुशावर्तावर आपण स्नान केलं पाहिजे. कोणत्याही क्षेत्रावर जा, पहिल्यांदा त्या ठिकाणी त्या स्थानाचं, त्या तीर्थाचं, त्या गंगेचं आपण स्नान केलं पाहिजे. आणि मग आपण आपल्या जीवनात स्नान केलं तर इतर ठिकाणी जे पाप केलेलं असतं ना
ते पाप गंगेमध्ये धुतलं जातं. शर्ट जर खराब झाला, बादलीभर पाणी घ्या, बादलीभर पाण्यामध्ये शर्ट धुतला तर शर्ट काय होतो? शर्ट काय होतो? स्वच्छ होता. पण शर्टाला लागलेली घाण निघून जाते, पण ती कुणाला बिळगते? कुणाला मिळते? शर्ट धुतल्यावर घाण कुणाला मिळते? पाण्याला जाऊन बिलगते. कारण ती घाण कुणी घातली? पाण्यानं घालवली. ध्यानात ठेवा. म्हणून शक्यतो कुणाची घाण काढायचा प्रयत्न करू नका. ती घाण त्याची काढली तर ती कुठं बिलगते? बोला ना, बोला ना. कुठं बिलगते? ती आपल्याला. आपण कोणताही कर्मविधी करा, ब्राह्मणाकडून आपण मंत्र म्हणून घ्या, सकल कुटुंबाचं कल्याण हो, आपल्या कुकर्माचा नाश होतो. पण सगळं पाप ब्राह्मणाच्या पाठीमागे लागतं. म्हणून दशक्रिया केली, श्राद्ध कर्म केलं तर ब्राह्मण घरी गेल्यावर स्नान करतात. पण बरीच ब्राह्मण श्राद्ध करून लग्नाला जातात. त्याच्यात काय मला बोलायचं नाही. पण ऐका, गंगा मातेने विचार केला, आपल्यामध्ये असंख्य लोक येतात, स्नान करतात. अरे पाप धुतलं जातं, पण आपण अमलीन होतो. मग गंगेला, तीर्थाला पवित्र होण्यासाठी कुण्यातरी संताचे रजकण आपल्यामध्ये सामील करावं लागतात. तेव्हाच गंगेची पावित्र्यता होते. पण गंगा मातेनं मिठी मारली. नामदेवानं सांगितलं, नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्व ठाईया. सगळ्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरा आहे, तुम्ही सोडा. गंगेचं स्नान केलं. काशीची यात्रा करताना तो विश्वनाथ त्या ठिकाणी आहे. तो भगवान शंकर एकदम भोळा आहे. काय म्हटले? एकदम भोळा आहे. एवढा भोळा आहे, एवढा भोळा आहे, भक्ताला देताना तो पात्राचा विचार करत नाही. चक्रवर्ती राजा आहे म्हणून नाथ बाबा म्हणतात, बाबा तो भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. राजपाय माझे चित्ती, 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 राजपाय माझे. शिव भोळा चक्रवर्ती विश्वनाथाचं दर्शन घेताना आपण भागीरथीचं स्नान केलं पाहिजे. पण आपण दर्शन घेतल्यानंतर त्याचं नामस्मरण करत करत, इकडे लक्ष द्या, त्याचं नामस्मरण करत करत आपण त्या काशीला गेल्यावर, बाबा तुम्ही काशीला गेलात, तिथे काळ भैरवाचं स्थान आहे, बरोबर आहे ना? त्या काळ भैरवाचं आपण जर दर्शन घेतलं तर मला वाटतं त्या काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्याची फलश्रुती काळ भैरवाच्या दर्शनानं आहे. म्हणून नाथ बाबा एके ठिकाणी म्हणतात, काळ भैरवाचे घेईन दर्शन, काळ भैरवाचे घेईन दर्शन, काळ भैरवाचे घेईन दर्शन, काळ भैरवाचे घेईन दर्शन. दर्शनानं होतोय काय? प्राणी मुक्त होता. पण कोणत्या दर्शनानं? महाराज अनेक प्रमाण देतात, एक प्रमाण सांगतो. ओंकार ममलेश्वर, ओंकार ममलेश्वर, बंद रामेश्वर, रामेश्वर, भीमा उगमी भीमा शंकर, भीमा उगमी भीमा शंकर, कृष्ण
दर्शनाचं दर्शन घेतलं तर मला वाटतं तयाच्या दर्शने प्राणी मुक्त होया, चारी मुक्ती पायी लागत असे. अरे चारीच्या चारी मुक्ती सलोकता समीपता स्वरूपता भगवान शिवाच्या दर्शनानं प्राप्त होतात. म्हणून जीवनात आल्यावर माणसानं एकदा तरी काशीला गेलं पाहिजे. म्हणून विठ्ठल बाबाला कळालं आणि आपण काशी यात्रा केली पाहिजे म्हणून त्यांनी काशी यात्रा केली. ऐका, पण मला वाटतं ज्यांनी नाही केली त्यांनी जन्माला येऊनच काशी केली. विठ्ठल विठ्ठल कळाला त्यांना धन्यवाद. मला काही त्याच्यात जास्त बोलायचं नाही, पण काशी क्षेत्राचं महत्व फार आहे. पण ऐका, काळ भैरवाचं दर्शन घेतल्यानंतर ऐका ती प्रदक्षिणा करताना तिथे एक धुंडीराज नावाचे स्वामी, त्या धुंडीराज स्वामीचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. ऐका प्रमाणे त्याला विठ्ठल विठ्ठल धुंडीराज स्वामी दृष्टी दृष्टी जो न्याळी होईल त्या होळी सर्व दृष्टी जो न्याळी होईल त्यावेळी सर्व पापा. जीवनामध्ये धुंडीराज स्वामीच्या दर्शनानं जीवनात कसंही पाप असेल तरी मला वाटतं ते पाप धुंडीराज स्वामीच्या दर्शनानं जातं. पण ऐका, काळ भैरवाचं दर्शन घेतलं, धुंडीराज स्वामीचं दर्शन घेतलं, विश्वनाथाचं दर्शन घेतलं, भागीरथीचं स्नान केलं का त्या ठिकाणी त्या पंचक्रोशीची प्रदक्षिणा केली पाहिजे. काशी यात्रेचं महत्व सांगतोय मी. पंचक्रोशी प्रदक्षिणा जो करीला होईल अधिकारी सर्वस्वाचा. बरं चला, प्रदक्षिणा केली ना तर आपल्या आईपतीप्रमाणे यथाशक्ती होता येईल तेवढं आपण त्या ठिकाणी अन्नदान केलं पाहिजे. तेथे जाऊन या अन्नदान करिया तयाच्या हृदयी नारायण वसया. तिथं आपण अन्नदान केलं पाहिजे त्या काशीला. बरं त्या काशीला अन्नदान केला, बरं नाही हे केला, ती काशी यात्रा करताना नाही काही जमलं तर आपण एवढं तरी म्हटलं पाहिजे काशी 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 जरी म्हटलं ना तरी मला वाटतं परम सुखाची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होते. विठ्ठल विठ्ठल एका जनार्दनी नित्य काशी वास, 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 एका जनार्दनी नित्य काशी वास,
वासीवास काशी 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 म्हटलं पाहिजे. म्हणून जुन्या काळातली लोक मुलीचं नाव ठेवताना ठेवत होते काशीबाई. काय नाव ठेवायचे? काशीबाई. पण लोक इतके हुशार आहेत तिला म्हणायचे काशाबाई. बरोबर आहे ना? नाव ठेवायचे काशीनाथ, पण त्याला लोक म्हणतात आदिनाथ नाही, काशीनाथ. विठ्ठल विठ्ठल. अरे आदिनाथ का? आदिनाथ का? तर तो आदीचा नाथ आहे म्हणून त्याला म्हणायचे आदिनाथ. हे ध्यानात ठेवा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. पूर्वीचे पूर्वज डोकेबाज होते हो. निमित्तानं काय ना नाव आपल्या मुखात आलं पाहिजे म्हणून नाव ठेवायचे. आता नाव ठेवतात बंटी, स्वीटी, नाही का? त्या नावानं कधी उद्धार व्हावा. नाव मुलीचं ठेवायचं गंगूबाई. नाव ठेवायचे या कावेरी, सिंधू, नर्मदा अशी नावं होती ना. कावेरी म्हणायचे, सिंधुबाई म्हणायचे, यमुनाबाई म्हणायचे. ही नावं का आपल्या मुखामध्ये निमित्तानं कवाय ना गंगेचं नाव आलं पाहिजे. अरे गंगेचं नाव जर आपल्या मुखामध्ये निमित्तानं आलं तर जीवनात कसंही पाप असेल तर सगळं पाप नाहीस होतं. अभंगाचं पहिलं वाचे म्हणता गंगा गंगा. वाचे म्हणता नामदेव महाराज म्हणतात बाबा, अरे लोक नाव ठेवायचे निमित्तानं कवाय ना आपल्या मुखामध्ये वाचे म्हणता गंगा गंगा. नुसतं या वाचेने गंगा गंगा जरी म्हटलं सकल दोष जाती भंगा. मग ऐका ना, गंगेच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. नुसतं गंगा गंगा म्हटलं तरी पाप जातं. मग मी विचारतो, गंगेच्या स्नानामध्ये किती ताकद असेल? संपूर्ण जीवनातलं ब्रह्महत्येचं पातक असेल, कोणतंही पाप असेल तर पूर्ण पापाचं क्षालन होण्याची ताकद या गंगेमध्ये आहे. ध्यानात ठेवा. पण नामदेव महाराज म्हणता वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. मी 3 प्रकारच्या गंगा सांगितल्या. आता ऐका ना, विठ्ठल बाबाने मला वाटतं नर्मदा परिक्रमा सुद्धा केली.
ऐका, ही तीर्थयात्रा, आता या गंगा वेगळ्या आणि त्याही गंगा वेगळ्या आहे. आता ही गंगा या जशा 3 ठिकाणाहून 3 आल्या, का निर्माण झाल्या याही सांगितल्या. पण जी नर्मदा आहे ती गंगा मला वाटतं ती भगवान शंकराच्या स्वेदापासून घामापासून मैकल पर्वतावर निर्माण झाली आहे. तिला म्हणून मैकल राजाची कन्याही म्हणतात. ती निर्माण झाली ती पण मला वाटतं अमरकंटकापासून सुरुवात झाली, पण तिची नर्मदा परिक्रमा करताना आपण ओमकारेपासून सुरुवात करतो. कुठून करतो? ओंकारेश्वरापासून करतो. पण तिचं उगम स्थान हे अमरकंटक आहे, तिथून सुरुवात केली पाहिजे. पण चला आता तिचं उगम स्थान तिथं आहे. ती मैकल पर्वताहून निघाली म्हणून तिला मैकल राजाची कन्या म्हणतात. भगवान शंकराच्या स्वेदापासून घामापासून निर्माण झाली. तिला मला वाटतं रेवा ही नाव आहे. एक भजन आहे बघा, आमचे सागर महाराज सुंदर भजन म्हणतात. नमो नर्मदा माई रेवा, सर्वांनी म्हणा. पार्वती वल्लभ सदा शिवा. माई रेवा, पार्वती वल्लभ सदा शिवा. बोला बोला, टाळी वाजवा. नमो नर्मदा माई रेवा, पार्वती वल्लभ सदा शिवा. टाळी वाजवा. पार्वती वल्लभ सदा शिवा. पार्वती वल्लभ सदा शिवा. पार्वती वल्लभ सदा शिवा. पार्वती वल्लभ सदा शिवा. पार्वती वल्लभ सदा. पार्वती वल्लभ सदा शिवा. पार्वती वल्लभ सदा शिवा. ऐका ना, तिला रेवाई म्हटलं. त्या नर्मदेचं भजन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. वेळ आता भरपूर झाली, घड्याळावर बोट पडलं, म्हणून एकच सांगतो तुम्हाला, ही नर्मदा परिक्रमा करताना इकडे लक्ष द्या. ही नर्मदा परिक्रमा करताना काही नियम आहे आणि काही अटी आहे. ही नर्मदा परिक्रमा करताना केली पाहिजे. कसे? नर्मदा परिक्रमा करताना आपण नर्मदेचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून जिथं जातो ना आपण, तिथून तिकडून आलेली सगळी माणसं म्हणतात नर्मदे नर्मदे. नर्मदेचं नामस्मरण केलं पाहिजे. ती नर्मदा परिक्रमा करताना आपण नर्मदेचंच पाणी पिलं पाहिजे. इकडे लक्ष द्या, नर्मदेचंच पाणी पिलं पाहिजे. नर्मदा परिक्रमा करताना नर्मदा गंगा कधी ओलांडायची नसते, अजिबात ती ओलांडायची नसते. आणि कोणती क्रिया करताना आपण सकाळी उठल्यानंतर प्रातर्विधीला जाताना आपण नर्मदेचं पाणी जर घेतलं तर मला वाटतं पाप लागतं. पण दुसरा पर्याय नसेल तर नर्मदेत जाऊन मला वाटतं ते पाणी डाव्या हातानं घेऊन बाहेर आल्यानंतर ते दुसऱ्या हातावर टाकून त्याचं आचमन करावं लागतं. ते पाणी उष्ट करावं लागतं आणि मग ते प्रातर्विधीला वापरलं जातं. नाही तर घेतलं जर केलं तर मला वाटतं त्याचं पाप लागतं.
नर्मदा मध्ये मैयामध्ये उतरल्यानंतर आपण पाय उचलून टाकायचा नसतो. पाय उचलून टाकला तर ते पाप आपल्याला नर्मदा मैयाला लात मारल्यासारखं होतं. मग तुम्हाला गंगेत चालायचं असेल तर तसंच पाय पुढं सरकावं लागतं, पण पाय वरती करून मला वाटतं टाकायचा नसतो. नर्मदा परिक्रमा करताना आपण शक्यतो ब्रह्मचर्यत्व पाळलं पाहिजे. नर्मदा परिक्रमा करताना आपण अपशब्द वापरला नाही पाहिजे. आपण नर्मदा परिक्रमा करताना देवाचं चिंतन, नर्मदेचं चिंतन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. नर्मदा मैयाच्या तीरावर सगळ्यात जास्त स्थानं असतील तर भगवान शंकराचेच आहे. जास्त मंदिरं भगवान शंकराचेच आहे. त्याची अनेक कारणं आहे. आता लई वेळ जाईल, पण मग अशीही नर्मदा परिक्रमा करताना नामदेव महाराज म्हणतात त्या नर्मदेची तुम्ही प्रदक्षिणा करा. त्या प्रदक्षिणेमध्ये अगणित पुण्य आहे. अभंगाचं शेवट. नमवने प्रदक्षिणा नमवने दृष्टी पडता ब्रह्मगिरी
क्षणात त्याच्या पुण्यानं ही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरिया. भगवान शंकराने ज्या ब्रह्मगिरीवर स्थानपंडी विराजमान झाले, ज्या ठिकाणी भगवान शंकराने जटा आपटल्या, मला वाटतं ती आपल्या जवळच्या असणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी. ही ब्रह्मगिरी का, त्याचं वर्णन बरंच करता येईल, पण ऐका, इकडे लक्ष द्या. भगवान शंकराने ज्या जटा आपटल्या त्यातून गंगेची उत्पत्ती झाली. गंगाद्वारातून ती गंगा प्रगट झाली. गंगाद्वारे स्नान करता हरे पयपान व्यथा. गंगाद्वारावर जर स्नान केलं त्र्यंबकेश्वराच्या, तर मला वाटतं हरे पयपान व्यथा म्हणजे उंस प्राण्याची हत्या जर आपल्या जीवनात घडली तर ते पाप गंगाद्वाराच्या स्नानानं जातं. चला, गंगाद्वारातून निघाली आणि मला वाटतं पुढे निघाल्यावरती उमराच्या खोडामध्ये गुप्त झाली. इकडे लक्ष द्या. उमराच्या खोडामध्ये गुप्त झाल्यानंतर गुप्त रूपानं ज्यावेळेस निघाली, पण मला वाटतं गौतमानं हातामध्ये कुश घेतलं आणि ते कुश फेकून मारलं. फेकून मारलेल्या कुशामुळं ज्या ठिकाणी ती गुप्त रूपानं चाललेली गंगावर निघाली त्या तीर्थाला म्हणतात कुशावर्त. ऐका, आणि अशा कुशावर्तावर स्नान केलं. कुशावर्ता करिता स्नान, अरे त्याचे कैलासी राहणं, तो कैलासात भगवान शंकर राहतोय म्हटलं. तो ब्रह्मगिरी जर आपण आपल्या डोळ्यानं पाहिलं, दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरिया. वाची म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. विठ्ठल विठ्ठल अल्पशा बुद्धीने अभंगाचा भावार्थ झाला. असंच काही असेल, काही सांगता येत नाही. सगळे हुशार चतुर्गुणी ज्ञानी आहेत. तुमच्यापुढे बोलावं असं काही अधिकाराने बोलण्यासाठी बोलवलं म्हणून बोलण्याचं प्रयोजन झालं. आज या ठिकाणी एकत्र का आलो त्याचं कारण का, सगळ्यांचे सुपरिचित असणारे सांगळे परिवार, या सांगळे परिवारातील सगळ्यांचे सुपरिचित असणारे आदरणीय वंदनीय पूजनीय असणारे आपले विठ्ठल बाबा यांनी यांच्या जीवनामध्ये आपल्या सपत्नीक आपल्या सौभाग्यवती चंद्रकलाताई यांच्या जीवनामध्ये संसार वेलीवर जीवन जगत असताना जसा प्रपंच उत्तम केला तसा मला वाटतं परमार्थही त्यांनी वाखाणण्यासारखा केला. आपल्या उतरत्या वयामध्ये मला वाटतं नर्मदा पायी परिक्रमा केली. काशी, गया, मथुरा, प्रयाग, रामेश्वर, अयोध्या या चारिधाम यात्रा, हिमालयाची यात्रा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये संपादन केली. त्या फलश्रुतीचं आज कन्याभोजन आहे, ज्ञानदान आहे, अन्नदान आहे, ब्राह्मणाला दान आहे. या दान प्रक्रियेच्या निमित्तानं त्यांची ती चारिधाम यात्रा फलस्रोत झाली असं मी जाहीर करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्या योगाने योग घडून आणला त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमानं भजन करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदान माऊली, ज्ञानेश्वर माऊली.